हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता काय झालंय माहिती आहे का प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम असा झालाय की मला काढायचं आहे, म्हणजे आपले मिशोचे जे प्रोडक्ट आहेत ना, तर ते भरपूर आलेले आहेत. पण त्याचं ना आपलं मला थोडंसं शूट करायचं होतं, म्हणजे थोडंसं ड्रेसचं वगैरे ते थोडं शूटिंग करायचं होतं आणि त्याचा व्हिडिओ वगैरे बनवायचा होता. पण आता वातावरण असं झालंय की काहीच दिसेना झाले. म्हणजे आता ही लईच जवळ जर खिडकीच्या गेलं ना तरच मग दिसतंय. तर आता मला समजी नाही की काय करावं नेमकं. तर ते उद्यावर टाकून देणार आहे काम आता. जर आणि इकडे चाललेले आहेत माझी सकाळची घाई गडबड. कारण आता सकाळी ना मला ना थोडंसं पार्किंग वगैरे धुवून घ्यायचं होतं. म्हणजे काय झालं माहिती आहे का, पावसामुळे काय झाले, वरती चिमण्या बसतेत ना, तर काय होतंय चिमण्याचं जे घरटं आहे त्या घरटेवर थोडंसं घरटं केलेलं आहे तिथं चिमण्याचं. पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलंय मी. तर ते घरटं आहे ना, तर तिथून चिमण्या थोडं थोडं अजून आणखी यायला लागले. ते काढलेलं घरटं होतं मी, आणि आता थोडं आणखी त्यांनी घरटं केलंय. त्यामुळे काय होतंय, आता फिरसे ते घाण करायला लागले तिथं थोडीशी. तर आता इथलं पण सारखं धुवून घ्यावं लागते, कारण चिमण्याचं वगैरे असं घरामध्ये घाण काय बरं वाटत नाही. चिमण्या घरामध्ये असणं शुभ असते, पण चिमण्याचं घरटं असणं शुभ असते, चिमण्या घरामध्ये असलेलं शुभ असते. पण चिमण्यांची जी निष्ठा विष्ठा काय म्हणतात की ती मला येत नाही शब्द, म्हणजे त्यांची घाण वगैरे करतात ना चिमण्या, तर ते सारखं घरामध्ये नसावं तसं, आणि ते सारखंच करते. त्यामुळं का नाही सारखं धुवून घ्यायला लागतंय आता. तर ती काय केले मी आता त्याला तात्पुरतं खाली ना एक कागद टाकला होता. कागद टाकते मी तात्पुरता, म्हणजे जिथं घरटा आहे ना त्याच्या खाली एक असं पेपर नसतो का आपला रोज वापरायचा, तो पेपर टाकते. पण ते पेपरनं काय होते, कधी कधी काय आता वारं वगैरे येते ना, तर वाऱ्यामुळे वगैरे पेपरच काय राहत नाही का जागेला. त्यामुळं ते इकडं तिकडं होतोय आणि ती घाण व्हायचं ते होतंय. त्यामुळं कसं होतंय मग ते मला धुवूनच घ्यावं लागतंय. तर काय केलंय, थोडंसं अगोदर लिक्विड टाकलंय आता ह्या पाण्यामध्ये. लिक्विड म्हणजे काय, असं वेगळं काय लिक्विड नाही, आपलं हे नाही का फरशी पुसाचं फिनेल फिनेल टाकलेलं आहे, आणि थोडंसं डेटॉल टाकले. तर काय होतंय, चिमण्याचा वावर घरामध्ये असणं खरं शुभ असते बरं का. त्यामुळं म्हणलं राहू दे घरामध्ये, चिमण्या काढायला नको. तर चिमण्यानं मध्ये मध्ये खूप घाण केलं तर म्हणे, घरटं आता काढलं होतं दुसरं तवर तोपर्यंत तयार केले. कसं आहे तो आता जिथं त्यांना घरटं करायचं ते करणारच. आपण किती वेळा आपण काढलं. तर ह्याच्या अगोदर ना मी इथं राहायला आलते ना, तर राहायला आलते तर त्यावेळेस नवीन नवीन केल्यावर त्यावेळेस एकदा काढलेलं मी. पण परत मला थोडीशी काय असे आपल्याला अनुभव पण येतात बघा, की चांगलं हो, म्हणजे ती घरटं काढलं काय चांगलं नसतंय, पण कधी कधी घाण केलं ना तर खूपच वैताग येतोय, मग आपलं ते काढावं लागतंय. तर मग आपण आता काय झालं, आम्ही काढलं नव्हतं ते घरटं. ॲटोमॅटिक हवा इतकी जास्त सुटाले ना, तर मग काय झालं, ते खाली गळलं होतं घरटं. मग ते खाली गळलेलं ना, असं थोडंसं पडल्यासारखं झाल्यावर मग मी थोडंसं हलवलं होते, म्हणजे हलवून टाकलं. आता म्हणलं काय असं बी ते पडलंयच तर काय करणार आहे म्हणून परत, तर आता केलं तर असो. तर आता सकाळची सगळी तयारी करायला चालू आहे, म्हणजे स्वयंपाक चालले. तर सुरुवातीला सगळं पार्किंग वगैरे धुवून घेतलं, कारण चिखलाचे पाय वगैरे आता पावसाळ्यामध्ये येतात ना, तर त्यासाठी आता इकडं मी बघा बनवायला घेतलेली आहे, चिकन रस्सा बनवायला घेतलेला आहे. कारण चिकन फ्राय आणि चिकन रस्स्याची सगळी तयारी करून ठेवली होती. तर चिकन रस्स्यामध्ये आपलं सिंपल असं काय केलेलं आहे, खोबरं आहे ना, ते खोबरं भाजून घेतलेलं आहे बघा. ते काळा मसाला आपण कसा तयार करतो, म्हणजे काळं वाटण, तसं ते काळं वाटण पहिलेच आहे, ते करपलेलं वगैरे नाही. काळं वाटण, खोबरं, अद्रक लसूणची पेस्ट, आणि त्याच्यात थोडेसे 2 लवंगा आणि थोडंसं ते दालचिनी कांडून घेतले, ते मिक्सरला लावून काळा मसाला केलेला आहे. आणि काळा मसाला तो म्हणजे ते काळं वाटण आहे, आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपलं घरचं काळं तिखट असते ना, ते तिखट घातले आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि धणा पावडर आणि थोडीशी जिरा पावडर, धना पावडर टाकून घेतलेली आहे. कारण असं जर असेल ना, नॉनव्हेज तर असेल ना, तर जिरा पावडर धना पावडर टाकलं ना तर आणखी छान होते बघा भाजी. तर काय झालं, आता ही पहिल्यांदा शिजवून घेतले ना, तर मग जास्त काय शिजवायची वगैरे गरज नाही. थोडंसं वाफेवर सुद्धा आता शिजून निघतोय. मग आता इकडं फोडणी झालेली आहे, तोपर्यंत आता मला बनवायचं आहे फ्राय. तर फ्रायसाठी इकडं कांदा वगैरे चिरून ठेवला आहे, आणि कांदा, टोमॅटो, परत आपलं तमालपत्र हे सगळं घेतलेलं आहे. आता इकडं बघा मी काय करते, कधी पण भाजीला टाकलं ना, गॅस आता बंद केलाय, तुम्ही बघितलं असेल तर गॅस बंद करायचा कधी पण. कट एकदा छान असा कट आता यायला लागलाय, कट मस्त असा काळा असा कट आला ना व्यवस्थित भाजीला चिकनच्या, तर कारण काळं वाटण केलं ना मी, तर कट पण त्याच प्रकारचा येणार मग ती
भाजी तशा प्रकारची चिकनची वगैरे छान लागते, मटन चिकन नॉनव्हेजच्या भाज्या तसे छान लागतात. तर इकडं आता फ्राय बनवायसाठी घेतलेला आहे, भरपूर असा कांदा चिरलेला आहे, कारण फ्रायमध्ये जेवढा जास्त कांदा असेल ना तेवढं छान लागते. त्यामुळं अगोदर 3 कांदे चिरले होते, त्याच्यानंतर मग जो काही जेवणासोबत खायला चिरलेला लांब लांब कांदा होता तो पण थोडासा टाकून घेतला. म्हणलं परत टाकता येईल, कारण मला थोडंसं मी ज्या हिशोबात चिरलं होतं त्या हिशोबात थोडंसं अजून भर टाकली, मला वाटलं जरा कमी पडतोय तर थोडा जास्त टाकलेला आहे कांदा. आणि आपलं वाटण केलं ना, वाटण भरपूर केलं मिक्सरचं भांडं भरून, कारण खोबरं वगैरे भरपूर भाजून घेतलं. तर चपात्या झाल्या ना तर त्या तव्यामध्ये खोबरं वगैरे भाजून घेतलेलं, तर मग ते वाटण पण टाकून घेतले. आणि त्याच्यानंतर आता टाकलेलं आहे टोमॅटो, आणि टोमॅटो वगैरे थोडंसं तळून घ्यायचं. हे जे वस्तू आहेत ना, आपले जे भाज्या आहेत ना ह्या, त्या जास्त नाही तळायच्या कधी, थोड्या थोड्या नॉर्मल तळायच्या. म्हणजे कसं चिकनमध्ये ना थोडं थोडंसं त्या दिसल्या असं, म्हणजे दिसल्या पण पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे की मसाला आहे असं. त्याच्यामुळं थोडंसं जास्त शिजवायचं नाही, जास्त पण शिजवलं की एकदमच असं ग्रेव्ही टाईपच होऊन जाते, मग ते काय व्यवस्थित वाटत नाही. तर आता टाकलेलं आहे तमालपत्र, त्याच्यानंतर टाकलेलं आहे आपलं ते काय इलायची, आणि हे आपलं सगळं मसाला टाकून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर सगळं घरचा काळा मसाला वगैरे टाकलेला आहे. तर चिकन जर करायचं, चिकन फ्राय करताना ना मी कधी पण काळा मसाला जास्त वापरत नाही, कारण कसं आहे ज्या दिवशी चिकन आपण बनवतो त्या दिवशी तर रस्सा भाजी कटाची आपली कटाची नाही, आपली ती चिकनचा रस्सा तर आपण बनवलेला असतोय. मग तो चिकनच्या रस्स्यामध्ये पहिलंच एवढं जास्त म्हणजे हे असते ना, तिखटपणा असतोय. आणि मग आता परफिरशी ही पण सुक्क पण तिखट म्हणलं की जास्त पण तिखट बरोबर वाटत नाही. म्हणून कधीही जर जर तुम्हाला नुसतं चिकन जर सुक्क फ्राय करायचं असेल ना, तर जरूर तुम्ही भरपूर तिखट टाकू शकता. पण जर तुम्ही आता कुणीही चिकन आणले की त्याचा रस्सा आणि ही बनवते, त्यामुळे तिखट ह्यात थोडं कमी टाकले मी. तर आता हे सगळं आहे शिजलेलं, त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आता हे टाकून झालं, ह्याच्यामध्ये थोडंसं हे पण टाकले मी, काय म्हणते आपली शेजवान चटणी नसते का, शेजवान चटणी टाकायची बघा, त्याचं एक वेगळंच फ्लेवर येते, मस्त वाटतं, एकदम टेस्टी लागते. शिमला मिरची पण मी दरवेळेस टाकते, पण आता सध्या शिमला मिरची माझ्याकडे नाही. म्हणजे काय माहिती आहे का, आठवड्यात 2-3 वेळा शिमला मिरचीची भाजी झाली आहे, त्यामुळं आता काय नाही, संपली, तर मग मी टाकली नाही. तर आता हे सगळं मस्त असं शिजून झालेलं आहे. आता थोडंसं वरून फक्त कट टाकायचं त्या भाजीमधला, कारण माझं ना ती चिकनची भाजी केली की एवढा जास्त कट होतोय ना, की भरपूर कट त्याला मी, म्हणजे माझ्या हातून कटच जास्त होते भाजीला, मला काय माहीत नाही, पण ते पहिल्यापासून होते. मग मला परत कशी सवय लागली, मला ती तशी सवय नव्हती खरं तर ती कट याच्यामध्ये टाकायची. मी काय करायची, मी ज्यावेळेस भाजी केली ना चिकनची, तर त्या भाजीमध्ये ना मला ऑटोमॅटिक असं थोडं जरी तेल टाकलं ना तर ती जास्तच असं ऑइली आणि जास्तच तेलकट भाजी व्हायची. मग मी काय करायची, ती साईडला काढून ठेवायची. त्या चिकनची भाजी लयच असं कट झालं ना ती साईडला काढायची. मग मी काय ट्रिक केली परत, म्हणलं हे साईडला काढून ठेवायची. जर वेळेस माझं असं का होतंय, तेल कमी पण टाकून बघितलं तरी पण तसंच व्हायचं. मग मी काय करायचे, तो कट आहे ना तो कट मी त्याच्यात टाकायला चालू केला आणि ती असं छान व्हायला. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर उद्या भेटूया उद्याच्या